जुने घरकुल येथील जी ग्रुपमधील वज्र मारुती देवस्थान येथे बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिराला दुपारी 12:29:08 ते 12:30:32 या ऐतिहासिक शुभमुहूर्तावर सुवर्ण कळसारोहण पद्मशाली पुरोहित संगमच्या पुरोहितांच्या व श्री महंत 108 धर्मगिरी नागा बाबाजी व श्री महंत 108 ब्रिजगिरी नागा बाबाजी यांच्या शुभहस्ते मंत्रघोषात करण्यात आले। अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनाचे औचित्य साधून आज हा कळसारोहण सोहळा करण्यात आला। मागील काही दिवसांपासून दररोज सकाळी मंदिरात प्रवचन तसेच परिसरातील बालगोपालांच्या मुखातून हनुमान चालीसा पठण करण्यात आले। सोमवारी 22 जानेवारी रोजी सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम जलाशय कळस पूजा, यंत्रपूजा, होम हवन, पूर्णाहुती, त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली। मंगलम आशे पुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशपहाराय मोक्षप्रबोधाय क्लेशपहाराय मोक्षप्रबोधाय श्रीचारिमान्याय मंगलम शिव विश्वकपालाय मंगलम श्रीवेश्वराध्याय मंगलम शिवावेयज्ञमयजन्तदेवा स्वामी धर्माणि तदमान्यासमागे नाकमहिमानसगत यत्र पूर्णे सात्याः सन्ति देवाः ॐ राजथा दिवसंपृक्तौ वागन्तप्रसन्नै जगत्कृष्णे पार्वती पार्वती जय श्री राम जय श्री राम। तसेच शेकडो महिला भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांचा अक्षदास सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। त्यानंतर जवळपास 3000 भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। या प्रसंगी श्री नरसिंहानंद गज्जल महाराज, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे बसवराज शास्त्री हिरेमठ, महेश कोठे, प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, भालचंद्र पगड्याल आदी मान्यवर उपस्थित होते।